नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर रेग्युलर जॉब अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो. ओके. तर आता चला, आपण आता एम-पी-एस-सीवर मार्फत जी महत्त्वाची माहिती आहे, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, एम-पी-एस-सीतर्फे एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. तसंच ही जी अपडेट आहे, ती टायपिंग टेस्ट रिलेटेड आहे आणि टायपिंग टेस्टबद्दल एम-पी-एस-सीने कोणते परिपत्रक दिलेले आहे, ते आपण संपूर्ण समजून घेणार आहोत. आणखी तसंच 1:5 रेशोमध्ये टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याच्यावर एम-पी-एस-सीकडून उत्तर आलेलं आहे आणि ते उत्तर काय आपण ते पण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे एम-पी-एस-सीची किंवा इन फ्युचर तुम्ही देणार आहात मित्रांनो, तर तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी. व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा आणि तुमचे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आणि ओके, चला आता त्याच्यानंतर परत एक गोष्ट आहे की निकाल कधी लागेल याबद्दल पण मी तुम्हाला इथे अपडेट देणार आहे. तर बघा, चला आता मी तुम्हाला ते परिपत्रक दाखवतो. तर बघा, ही परिपत्रक आलेलं आहे एम-पी-एस-सी मार्फत आणि याच्यामध्ये एम-पी-एस-सीने विषय काय आहे बघा, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखनची जी कौशल्य चाचणी होती त्याच्यासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबाबत, म्हणजेच त्यांना कोणत्या रेशोमध्ये बोलवण्यात येईल याच्याबद्दल. तर शॉर्टमध्ये आधी इथे समजावून सांगतो, मी तुम्हाला वाचून देतो की बघा, बरेचसे इथं एम-पी-एस-सीचं म्हणणं आहे की विद्यार्थ्याकडून बरेचसे काय म्हणतो आपण अभिवेदने किंवा आवेदन विद्यार्थ्याकडून प्राप्त झालेले होते. आपण पण प्रयत्न केलेले होते की 1:5 ॲक्च्युली 1:13 अशा रेशोची मागणी होती की जास्तीत जास्त मुलांना टायपिंगसाठी बोलवा. तर 1:5 या रेशोची मागणी होती. तर 1:5 तर एम-पी-एस-सी आता म्हणते की हे आता शक्य नाही. तुम्हाला जे आहे ते संवर्गानुसार 1:3 याच रेशोमध्ये बोलवण्यात येणार आहे. तर इथे थोडीशी म्हणजे कसं आहे, थोडंसं जर एम-पी-एस-सीने वाढवलं असतं, 1:5 रेशो केला असता तर आणखी चांगलं राहिलं असतं. कारण बघा, इतक्या साऱ्या जागा टायपिंग आपले जे कंबाईनमध्ये क्लरिकलच्या पोस्टच्या, तर याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी कुठे ना कुठे जॉईन होतील. कुणी तलाठी म्हणून लागेल, कुणी पुरवठा विभाग आहे, त्याच्यानंतर WRDची एक्झाम आहे, कुणी PWD. तर अशा वेळेस काय होऊ शकतं की जागा बऱ्याचशा खाली राहू शकतात. म्हणून अशी मागणी होती सर्वांकडून की कमीत कमी 1:5 रेशोमध्ये तुम्ही टायपिंगमध्ये बोलवा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना संधी मिळेल आणि जास्तीत जास्त मुलं इथे वेटिंगवरती पण जाऊ शकतील. पण इथे एम-पी-एस-सीने आता सरळच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला जे आहे 3 पटच उमेदवार इथे बोलवण्यात येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जे विद्यार्थी चांगले, तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि जर चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला काय करायचं, टायपिंग आपली कंटिन्युअसली चांगली प्रॅक्टिस सुरू ठेवा. कारण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आता सांगतो. नेक्स्ट आपला जो टॉपिक होता तर निकालाबद्दल. तर ही माहिती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे ऑलरेडी. तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊन जा. इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपला माझ्या जॉईन होऊन जा. तर बघा, तिथे मी तुम्हाला माहिती दिलेली होती की नेक्स्ट वीक तुम्हाला आता जेव्हाचं परिपत्रक येतं याचा अर्थ आहे की कुठं ना कुठे हिंट आहे की, आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमचा फायनल रिझल्ट येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट कधी होईल याच्याबद्दल पण परिपत्रक येऊ शकते. तर रिझल्टबद्दल तयार राहा मित्रांनो. तुम्हाला फायनल रिझल्ट आता नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजेच आपला नेक्स्ट मंथच पकडा, डायरेक्ट मार्च आता संपलेलाच आहे. एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला इथे निकाल बघायला मिळेल. ओके. तर ही पण माहिती द्यायची होती तुम्हाला. ऑलमोस्ट आपण सर्व पॉईंट कव्हर केलेले तिथे. तर याच्या रिलेटेड तुमचे काही पण कमेंट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. उत्तर देत असतो प्रत्येक कमेंटचं. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.